टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आल्यात। मतदानाला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे उमेदवारांचा प्रचार वाढलाय। हिंगोली विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रुपाली पाटील गोरेगावकर म्हणजे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा नेता अशी ओळख आहे। हिंगोली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप अपक्ष, वंचित बहुजन आघाडीसह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र निवडणूक आली की प्रचार करणारे वेगळे आणि निवडणूक नसतानाही समाजकार्यात व्यस्त असणारे फार कमी माणसं असतात। या कमी माणसांपैकी एक म्हणजे रुपाली पाटील गोरेगावकर। निवडणूक आली म्हणून रुपाली पाटील गोरेगावकर मतदारसंघ फिरत नसून त्या मागील अनेक वर्षांपासून मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात सामान्य माणसांच्या अडीअडचणीमध्ये साथ देत आहेत। त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। रुपाली पाटील गोरेगावकर यांचा प्रचार दौरा सध्या गावोगावी असून मतदारांचा आशीर्वाद घेतले। रुपाली पाटील गोरेगावकर यांनी संपूर्ण हिंगोली विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे। शेवटच्या टप्प्यात रुपाली पाटील गोरेगावकर यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारात आघाडी घेतल्यानं इतर उमेदवारांचे धाबे मात्र दणाणले आहेत।